आज आपण सीताफळाची रबडी करणार आहे बरं का। तर असे हे पिकलेले सीताफळ घ्यायचे। नमस्कार, आज आपण सीताफळाची रबडी बनवत आहे बरं का। त्यासाठी असं हे सीताफळ घेतलेलं आहे मी। असं त्याचे फोडून दोन भाग करतो। याची साल रिकामी करून घ्यायची। बघू शकता तुम्ही सालीचा पल्प जवळपास सगळा निघालाय बरं का। हे अशी बी सुट्टी होतात। मग आपण जसं खोबर खिसतो तसं की नाही हळूहळू हलक्या हाताने हे हाताला लागून याची दक्षता घेत हे असं हे बघा याची बी त्याचे सुट्टी होतात। हे आता हा सगळा पल्प काढून घ्यायचा सगळ्या सीताफळांचा आणि मग ते मिक्सरला लावायचं। तुम्ही हे सीताफळाच्या बिया पल्प सकट मी ह्या ग्राइंडरच्या भांड्यात घालत बरं का, मिक्सरच्या। ही साल इथं आहे। आता हे मिक्सरला फिरवून मी ह्याच्या बिया वेगळ्या आणि पल्प वेगळा करणार आहे। बघू शकता हे ग्राइंडरला एवढं पटकन हे वेगवेगळं होते बरं का। हे तुम्ही बघू शकता पल्प वेगळा आणि बिया वेगळ्या। आता हे जे काळे आपले बिया आहेत हे तुम्ही असे हुडकून हुडकून काढू शकता चमच्यानं, बरोबर। एक स्पून घ्यायचा। एकदाच फिरवलं बरं का मी हे मिक्सरला। हे बघा हे असं। तर असा हा पल्प मी हे 3 सीताफळाचा आहे बरं का। हे 3 सीताफळांचा हा पल्प आहे। बघू शकता ग्राइंडरला किती छान उत्तम रीतीने ते वेगवेगळे झाले बिया आणि पल्प। आणि ही जी साल आहे ही साल मग तुम्ही अशी तुम्ही घासून घेऊ शकता हाताने। एवढ्या बिया आणि हे वरची एवढी साल निघाली बरं का। 3 सीताफळ हे एवढं हे एवढं निघाले वेस्ट आणि हा पल्प एवढा निघाला। बघू शकता तुम्ही एवढा पल्प निघालेला आहे। असं सगळं भांड स्वच्छ करून घ्यायचं। मी तुम्हाला 2 पद्धती दाखवल्यात। एक किसनीनं हे उलट्या बाजूनं सीताफळ असं किसायचं आणि मिक्सरला लावायचं। कारण मिक्सरला लावताना कसं होतंय जास्त वेळ ते हे करायचं नाही, थोडंसं फिरवायचं बंद करायचं, बघायचं पल्प आणि बिया वेगळ्या झाल्यात काय, त्याला जास्त वेळ लागत नाही। एकदा तुम्ही एक अर्धा मिनिट गर केलं की ते पूर्ण बाजूला झालेलं आहे बरं का। नंतर मग बिया बारीक होत्यात। मग त्याची काळजी घेऊनच तुम्हाला हे पल्प काढायला लागेल मिक्सरमधनं। हे दूध आहे बरं का आणि हे कॉर्नफ्लॉवर मी हे मिक्स करून यात घालतोय बरं का, अर्धा चमचा। आता मग असे आपण जे हे पल्प काढून घेतलं होता सीताफळीचा ही सीताफळाची रबडी करायला बरं का मी। ही साखर काही जास्त लागणार नाही बरं का। हे वेलचीची पावडर आहे बरं का। हा सीताफळाचं बिया आहे बरं का। साखर अजून थोडी लागते बरं का।
तर नमस्कार. तर अशी ही सीताफळ भाजी रबडी आहे बरं का. ही ह्यात मी ड्रायफ्रूटची पावडर पण घातलेली आहे. एकदा हे माझ्या पद्धतीने करून मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.